मंडळी, कचऱ्याची बकेट 2-3 दिवसातच घाण व्हायला लागते आणि ती सारखी स्वच्छ करावी लागते। हे खूप कंटाळवाणं आणि नकोसं असं काम आहे। यातून मी सुटका मिळवली आणि मी माझी डस्टबिन कशी साफ ठेवते याचा व्हिडिओ आज मी पोस्ट करीत आहे। जुन्या चड्डीचा इलास्टिक बँड मी कापून घेतला किंवा तुम्ही इलास्टिक दुकानातून विकत सुद्धा आणू शकता। गार्बेज बॅगच्या रोलमधून गार्बेज बॅग कापून घेतली। चड्डीचा हा इलास्टिक बँड या डस्टबिनच्या खालून असा आपण वरपर्यंत घालून घेऊया। आणि मी हा मागवला डबल साइडेड टेप, हा दोन्ही बाजूनी चिकटतो। याची लिंक मी व्हिडिओ खाली देत आहे, तिथून तुम्ही हा टेप मागवू शकता। हा कपडे जागच्या जागी राहण्यासाठी किंवा मग चादरी वगैरे जागच्या जागी राहण्यासाठी वापरतात। तर याचं आपण जो व्हाईट आवरण आहे ते आधी काढून घ्यायचं आणि ते डस्टबिनच्या तळाशी चिकटवून वरचं आवरण आहे ते सुद्धा काढून घ्यायचं। बघा, ही वरची आता पट्टीसुद्धा मी काढली। तर हे इनविजिबल चिकटपट्टी इथे आहे। यावर आता आपण काळी गार्बेज बॅग जी आहे ती चिटकवून घेऊया। काळी ही प्लास्टिक बॅग यामध्ये घातली आणि जिथे चिकटपट्टी चिटकवली होती तिथे दाबून घेतलं, म्हणजे ही बॅग जी आहे ती खाली तळाशी चिटकून राहील आणि जेव्हा आपण कचरा उलटू तेव्हा ही बॅग निघणार नाही। आणि ही जी बॅग आहे या इलास्टिक बँडमध्ये आपण फिट्ट करून घेऊया, म्हणजे मग ही जागच्या जागी राहील आणि खाली पडणार नाही। पूर्ण बाजूनी आपण ही इलास्टिक बँडमध्ये दाबून टाकली आहे। बघा, आता मी यातील कचरा जर खाली टाकला तरी पण ही बॅग खाली पडत नाही आणि ही बॅग जशीची तशी छान राहते। बघा, अशी ही माझी आयडियाची कल्पना तुम्हाला आवडली असती तर तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता। एकदा अशी बॅग लावली म्हणजे 20-25 दिवस शक्यतोवर खराब होत नाही। रोज रोज गार्बेज बॅग कचऱ्यात जाणार नाही आणि प्लास्टिक कचरा पर्यायाने कमी होईल। तर अशी एक छोटासा प्लास्टिकचा तुकडा ठेवायचा, यामुळे कचरा काळ्या बॅगला चिकटत नाही आणि घाण वास सुद्धा येणार नाही।